अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। स्वप्न, विज्ञान, इतिहास या तिन्हींच्या पलीकडे वसलेलं एक अजब जग जिथे दर सेकंदाला उलगडतायत नवनवीन रहस्य। कल्पनेच्या सीमा ओलांडणाऱ्या जागतिक घडामोडींचा वेध घेण्यासाठी सज्ज व्हा। चला तर मग सुरू करूयात जागतिक घडामोडींचा विशेष प्रवास अर्थात विश्वसंचार। रोबो आता माणसाची जागा घेणार का? तर याचं उत्तर आता होय असं मिळताना दिसतंय। कारण सायन्स आणि तंत्रज्ञानाच्या जगात एक अत्यंत धक्कादायक आणि क्रांतिकारक पाऊल पडलाय। एक अशा मेडिकल लॅबची सुरुवात झालेली आहे जिथे एकही माणूस नाही। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। संपूर्ण प्रयोगशाळा फक्त रोबो सांभाळतायत। पाहूयात। जपानमधील टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या युशिमा परिसरात एक अत्यंत प्रगत आणि पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक्स इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आलंय। या वैद्यकीय प्रयोगशाळेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे संशोधनासाठी एकाही मानवी कर्मचाऱ्याची गरज नसून संपूर्ण कामकाज 10 रोबोंच्या द्वारे चालवलं जातंय। या लॅबमध्ये महोलो लॅबट्रॉइड नावाचा ह्युमनॉइड रोबो मुख्य भूमिका बजावतोय। हा रोबो आपल्या 2 हातांच्या सहाय्यानं अतिशय नाजूक काम करतो, ज्यामध्ये केमिकलचं अचूक प्रमाण हस्तांतरित करणं, तापमान नियंत्रित करणं आणि सेल कल्टिव्हेशन करणं यांसारख्या क्लिष्ट प्रक्रियांचा समावेश आहे। जपानमधील कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढणं आणि प्रयोगशाळेतील मानवी चुका टाळून अचूकता वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। विद्यापीठानं 2040 पर्यंत या केंद्रात रोबोंची संख्या 2000 पर्यंत वाढवण्याचं ध्येय ठेवलं असून यामुळे वैद्यकीय संशोधन क्षेत्रात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे। भविष्यात मानव पृथ्वी सोडून चंद्र किंवा मंगळावर राहू लागला तर तिथे मानवी वंश पुढे कसा वाढणार? अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षण आणि धोकादायक रेडिएशन मध्ये गर्भधारणा किंवा बालकाचा जन्म शक्य आहे का? या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि ऐतिहासिक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चीननं एक धाडसी पाऊल उचललंय। चीननं नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या तियानझाऊ 10 या कार्गो स्पेसक्राफ्ट मधून चक्क आर्टिफिशियल एम्ब्रियो म्हणजेच मानवी स्टेम सेल्स पासून तयार केलेले कृत्रिम भ्रूण अंतराळामध्ये पाठवलेले आहेत। मानवाच्या भविष्यातील स्पेस कॉलनीची पायाभरणी ठरू शकणाऱ्या या महाप्रयोगाकडे आता सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। पाहूयात। भविष्यात अंतराळात मानवी वसाहती निर्माण करणं आणि मुलं जन्माला घालणं शक्य आहे का? या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चीननं एक अत्यंत धाडसी पाऊल उचललंय। चीननं सोमवारी तियानझाऊ 10 हे कार्गो स्पेसक्राफ्ट यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं। या मोहिमेच्या अंतर्गत अंतराळात पहिल्यांदाच आर्टिफिशियल एम्ब्रियो म्हणजेच कृत्रिम भ्रूणाच्या विकासाचा अभ्यास केला जाणार आहे। शून्य गुरुत्वाकर्षण आणि कॉस्मिक रेडिएशनचा मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतोय हे शोधणं या प्रयोगाचं मुख्य उद्दिष्ट आहे। संशोधनासाठी मानवी भ्रूण सहज उपलब्ध होत नसल्यानं शास्त्रज्ञांनी स्टेम सेलच्या मदतीनं हुबेहूब मानवी भ्रूणासारखी दिसणारी आणि प्रक्रिया करणारी कृत्रिम रचना तयार केली आहे। यापासून पूर्ण मानवाची निर्मिती होऊ शकत नाही, मात्र गर्भधारणेनंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 14 ते 21 दिवसांमधील बदलांचा अभ्यास याद्वारे केला जाईल। चीनी अकॅडमी ऑफ सायन्सेस नुसार या मोहिमेत एकूण 768 किलो वजनाचे 67 वैज्ञानिक उपकरणं पाठवण्यात आली आहेत। त्याद्वारे 41 वेगवेगळे प्रयोग केले जाणार आहेत। अंतराळ स्थानकात हे कृत्रिम भ्रूण 5 दिवसांपर्यंत विकसित केले जाईल। तिथे स्वयंचलित यंत्रणा रोज पोषण द्रावण बदलेल आणि अंतराळवीर या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील। प्रयोग पूर्ण झाल्यानंतर हे नमुने गोठवून पुन्हा पृथ्वीवर आणले जातील आणि लॅबमध्ये त्यांचं सखोल विश्लेषण केलं जाईल। भविष्यात चंद्र किंवा मंगळावर मानवी वसाहती स्थापन करण्याच्या दृष्टीनं ही मोहीम अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे। गेल्या वर्षभरात अंतराळामध्ये भरकटलेला फाल्कन 9 रॉकेटचा 45 फुटी तुकडा येत्या 5 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर वेगानं धडकणार आहे। सुदैवानं यामुळे कोणत्याही मोहिमेला धोका नसणार आहे। पाहूयात। अंतराळात निष्काळजीपणे सोडून देण्यात आलेला स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा एक 45 फूट उंच तुकडा 5 ऑगस्ट रोजी पहाटे 2:44 चंद्रावर आदळण्याची शक्यता आहे। शास्त्रज्ञांच्या मते या भरकटलेल्या रॉकेटमुळे चंद्राला किंवा तिथल्या कोणत्याही अंतराळ यानाला धोका नाहीये। ही धडक चंद्राच्या आईन्स्टाईन विवराजवळ होणार असून त्यामुळे नवीन विवर तयार झाल्यास शास्त्रज्ञांना अभ्यासाची मोठी संधी मिळेल।
2025च्या सुरुवातीला प्रक्षेपित झालेल्या या रॉकेटनं ब्ल्यू घोस्ट आणि हाकुटो आर या 2 चंद्र मोहिमा पार पाडल्या होत्या. तेव्हापासून हा तुकडा पृथ्वी चंद्र प्रणालीच्या कक्षेत फिरतोय. प्रोजेक्ट प्लुटोचे खगोलशास्त्रज्ञ बिल ग्रे यांनी गेल्या वर्षभरात 1000 पेक्षा जास्त निरीक्षणांच्या आधारे या धडकेचं भाकीत केलंय. विचार करा, कोणतीही अद्ययावत मशीन नाही, पेन किलर नाही आणि भूल देण्याची सोय तर दूर दूरपर्यंत नाही. अशा परिस्थितीत जर कोणी तुमच्या दातात दगडी हत्यारानं छेद केला तर ऐकूनच अंगावर काटा आला ना. पण तब्बल 60,000 वर्षांपूर्वी हे प्रत्यक्षात घडलंय. ज्याला आपण फक्त जंगलात शिकार करणारा आदिमानव समजत होतो, तो प्रत्यक्षात त्या काळातील डेंटिस्ट होता. होय, सायबेरियातील एका गुहेत 60,000 वर्षांपूर्वीच रूट कॅनॉल ट्रीटमेंट झाल्याचा खळबळजनक पुरावा संशोधकांच्या हाती लागलाय. बघूयात. इतिहासाच्या पुस्तकात केवळ एक शिकारी आदिमानव म्हणून ओळखला जाणारा निएंडरथल मानव प्रत्यक्षात एक प्रगत वैद्यकीय तज्ज्ञ देखील होता. हे एका नव्या संशोधनातून समोर आलंय. सायबेरियातील चाक्स्कार या गुफा येथे सापडलेल्या एका 60,000 वर्ष जुन्या दातानं शास्त्रज्ञांना चकित केलं असून निएंडरथल मानव आधुनिक मानवाच्या तब्बल 40,000 वर्ष आधीपासूनच दंतवैद्यकशास्त्र जाणत होता, हे आता सिद्ध झालंय. रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांनी जेव्हा निएंडरथल मानवाच्या खालच्या जबड्याच्या दाताची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली, तेव्हा त्यात एक जाणीवपूर्वक केलेला छेद आढळला. हा छेद नैसर्गिक नसून अणकुचीदार दगडाच्या अवजारानं केलेला होता. दातदुखी आणि संसर्गापासून सुटका करण्यासाठी कबिल्यातील दुसऱ्या व्यक्तीनं दगडाच्या सहाय्यानं दातामधील संसर्ग झालेला भाग घासून बाहेर काढला होता. ही प्रक्रिया आजच्या रूट कॅनॉल उपचार पद्धतीशी हुबेहूब मिळती जुळती आहे. विना भूल देता केलेली ही अत्यंत वेदनादायक शस्त्रक्रिया त्या काळातील प्रगत सामाजिक व्यवस्था, एकमेकांवरचा विश्वास आणि मानवी शरीराच्या सखोल ज्ञानाची साक्ष देते. आतापर्यंत आधुनिक मानवानं 10 ते 15,000 वर्षांपूर्वी दातांचे उपचार सुरू केल्याचं मानलं जात होतं. मात्र आता या शोधामुळे मानवी वैद्यकीय इतिहासाची पानं आता पुन्हा लिहिली जाणार आहेत. सीमेपलीकडच्या घटनांपासून ते जागतिक सत्ता संघर्षापर्यंत प्रत्येक बदल आपल्या जगण्याची नवी दिशा ठरवते. आजच्या भागात आपण अशाच वैश्विक प्रवासाचा आढावा घेतलाय. जगाच्या बदलत्या चित्राचा सखोल आढावा घेण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विश्लेषण आणि नवीन माहितीसह. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.